घरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला पहिली उघडतो ना रोज नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आश्रय वाळकेश्वर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अश्विनी श्याम कुलकर्णी या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण त्यांना बोलतं करणार आहोत. संपूर्ण कुटुंब आणि शेजारी सगळे उत्सुक आहेत आजच्या भागात सहभागी होण्यासाठी. तेव्हा आता जाऊन भेटूया कुलकर्णी कुटुंबाला आणि काय म्हणतायत ते ऐकूया. नमस्कार. नमस्कार. भरपूर लक्ष्मी ऑफकोर्स इथे यायलाच पाहिजे माझ्याकडे लक्ष्मी. मोस्ट वेलकम. थँक्यू. मग आता काय उखाणा घेत आहे ना? हो मग तयार केलाय ना. मग विनयशीलता हेच विद्वत्तेचे खरे लक्षण. श्याम अश्विनीच्या जीवनातला हा अति आनंदाचा क्षण. अरे वा वा वा. धन्यवाद. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर श्याम कुलकर्णी. ही माझी मैत्रीण लता. नमस्कार. फार माझ्या उपयोगात. ही माझी मोठी बहीण वासंती. आई माझी. नमस्कार. माझी खास पुण्याहून आलेली माझी प्रतिभा म्हणून पुण्यावरून आलेली मैत्रीण रायगडबडीत आले. ही माझी सगळ्यात मोठी बहीण मायाताई. नमस्कार. नंतर ह्या माझी सुनंदा मैत्रीण आहे. त्या सगळ्या मैत्रिणी आहेत. नंतर शशी आहे. ह्या माझ्या भाचीची सासू आहे. ही माझी भाची आहे आणि आमचा नातू आहे. अरे वा. आणि या सगळ्या माझ्या बँकेतल्या आणि माझ्या जुन्या माटुंग्या मधल्या म्हणजे मला आज 50 वर्ष झाली माहेरच्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मकर संक्रांत म्हणजे तीळ आणि गुळाच्या स्नेहाचा सण. सुप्रिया रवींद्रच्या जीवनात आला आनंदाचा क्षण. परातीवर परात, परातीत तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा पेढा. श्रीनिवास झाला माझ्यासाठी वेडा. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं माटुंग्याचं. मुंबईच. मुंबईत कुठे? माटुंगा लक्ष्मीनारायण लेन. लेन. बिल्डिंग कुठली? बिल्डिंग लीलाधर रतनसी बिल्डिंग. तिथे सगळं बालपण? तिथे सगळं बालपण. केवढं घर? घर चांगल्यापैकी मोठं होतं. मुंबईतलं असून चांगल्यापैकी मोठं होतं. काय करायचं? वाडी होते. बाबा BMC मध्ये होते आणि आई घरी असून सगळं म्हणजे जे होम मिनिस्टर होतं तसं सगळं करायची. होम मिनिस्टर म्हणजे सगळं होम मॅनेजमेंट करायचं. सगळं एकदम मस्त एकदम. आणि तुमचं बालपण? माझं बालपण खानदेशातलं शिरपूर म्हणून जे आहे धुळे जिल्ह्यातलं तिथे बालपण गेलं. आणि 11वी झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो आणि 42-43 वर्षापासून पुण्यात आहोत. पुण्यातच. मग धुळ्याला कधी जाणार आहे की नाही? 2 वर्षापूर्वी गेलो होतो. पण मग इथून धुळ्याला जायला बाय रोड की बाय ट्रेन? बाय रोड कन्व्हिनियंट आहे. कन्व्हिनियंट म्हणजे नाशिक मार्गे. हो. मग वाळकेश्वर मध्ये कधी आलात तुम्ही? वाळकेश्वर मध्ये मी वर्षापूर्वीच आले. आता म्हणजे हे आधी होते. 2013ला आलो आम्ही जून मध्ये. कारण माझी तेव्हा ट्रान्सफर पुण्यावरून मुंबईला झाले आणि बँकेने हा क्वार्टर दिला. आणि मग आता इथे आता आपण काय करता? मी बँक ऑफ बरोडामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर आहे. कुठे? माझं बॅलार्ड पिअरला ऑफिस आहे. बरं. आणि आपण? मी पण बँक ऑफ बरोडामध्येच आहे आणि आता शेलू ब्रांच कर्जतच्या जवळ तिकडे ब्रांच मध्ये. ओके. लग्न जमलं कसं? आता तुम्ही धुळ्याचे? नाही मी आधीच सांगितलं होतं मी बँकेचा वाटा आहे ना? हो. बँकेचा वाटा. बँकेचा वाटा. बँकेचा वाटा. बँकेचा नफ्याचा वाटा आहे आमचा. कसं काय? माझं सगळं कॉलेजचं शिक्षण पुण्यात झालं. बरं. आणि नोकरीला मी बँकेत मी आधी पुण्यात होतो. शिर्के सिपोरेक्स समूह जो आहे तिथे होतो आणि त्याच्यानंतर मला बँकेत डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर पर्सनल ऑफिसर म्हणून माझं अपॉइंटमेंट झाली. मग मी ऑगस्ट 80ला इकडे आलो. आणि मी बेसिकली स्पेशलिस्ट ऑफिसर पर्सनल ऑफिसर म्हणजे आता तर HRM ऑफिसर. तर माझ्याकडे सगळ्या इकडचं तेव्हा बॉम्बे वेस्ट रिजनच्या वगैरे ब्रांचेस होत्या. तर ही जेव्हा 1985ला जेव्हा बँकेत
क्लेरिकल म्हणून जॉईन झाले तर ती माझ्याकडेच रिपोर्टिंगला आली. काय हो, काय आता सांगा. अहो बघा ना काय, मग संध्याकाळी बसून छाननी करत असेल कुठला फोटो बिटो बघत असं काहीतरी असेल. त्यामुळे कारण मी सेंट्रलची असताना सुद्धा माझं पोस्टिंग वेस्टर्नला केलं होतं ह्यांनी. ते मला नंतर कळलं की ह्यांनी मुद्दामन करून घेतलं यांच्या ते आहे खरं आहे. कारण काय झालं होतं, मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर बरीच गॅप पडली होती. त्याच्यामुळे सगळे घरचे, मी शेवटचा असल्यामुळे सगळे मागे लागले होते. शेवटी मोठ्या भावाने सांगितलं की तुला जे करायचं असेल ते कर, पण लवकर कर. मग आणि माझ्या बहिणीने मला सुचवलं की तुझ्याकडे एवढे लोक मुली येतात रिपोर्टिंगला, त्याच्यात बघ. म्हणून मग मी तिची फाईल माझ्याकडे होती सगळे. आणि मला एक करायचं होतं की मला स्वतःला नोकरी करणारी करायची होती, दिसायला चांगली असलेली आणि आपल्या मध्यमवर्गीय पाहिजे होती. तर ते तिच्यात तिन्ही गुण होते. मग लगेच रिक्रुटमेंट झाली का? तिची रिक्रुटमेंट करून पेपर यांच्याकडे आले पेपर माझ्याकडे पोस्टिंगला आले होते. बँक ऑफ पोस्टिंग आले होते. पण त्यामुळे मला किती त्रास झाला. एकावर एक फ्री वगैरे असं पोस्टिंग बरोबर म्हणजे गृहलक्ष्मीचा पण मान, असं काही स्कीम नव्हती ना तेव्हा. स्कीम होती, लाभ घेणाऱ्यांनी लाभ घेतला. लाभ घेणाऱ्यांनी लाभ घेतला. पण तुम्ही मग ठरलं कधी, म्हणजे किंवा एकमेकांशी बोलला कधी या विषयावर? नाही, ऍक्च्युली कसं झालं, हे HRM वाले एक तर नवीन लागलेलं असतं. पण कॉलेजमध्ये मी तर ग्रॅज्युएशनच्या आधीच लागले होते. त्यामुळे असं तर काही नोकरी वगैरे करायचा काही विचार पण नव्हता आणि इच्छा पण नव्हती अजिबात. त्यामुळे साहेब म्हटलं की जरा डोक्याला कटकट टाईपच होतं, त्यामुळे जास्त वाटायला न गेलं असंच बरं. हो ना, मग HRM वाल्यांशी आम्ही पंगा, कारण आम्ही ट्रेड युनियनवाले आहोत. ज्याशी काय असं काय संबंध पण नव्हता. आणि नकोच बाबा, काय ती भानगडच नको. काय अजून आपण मस्त राहावं, एन्जॉय करावं, पगार आपला वापरावा, जरा फिरावं बिरावं असं होतं. पण मग हे नंतर मागेच लागले एकदम. अरे म्हटलं बरं बाबा आता काय करायचं, बरं लग्न तर करायचं, म्हणजे करायचं तर होतच होतं. मग काय म्हटलं चांगलं आहे बाबा, निदान एक गोष्ट अशी की हा आईला तरी चांगला सांभाळतो. मग जो आईला सांभाळतो तो बायकोला नक्की सांभाळेल. ह्या एवढ्या अटीवर मंत्र. मग हे झालं त्यांचं. हां, तुम्ही हा असा काही विचार केला नाहीत का तुमचं काय होईल नंतर? अरे मी चांगल्या ह्याने विचारतोय. त्यांनी ठरवलंच होतं, माझाच प्रश्न होता. म्हटलं अरे असं कसं. मग म्हटलं नाही बाबा, एक विधी करायचं आणि चांगलं आहे तसं काय. सगळं ऑफिसमध्ये असल्यानंतर खरं ऑफिसमधलाच आपल्याला माणूस कळतो घरच्यांपेक्षा. सगळ्यांची जी इतर मैत्रिणींची वगैरे त्याही मागेल, अगं करू, अगं म्हटलं का मला अजून एन्जॉय करू दे असं नाही. पण नंतर 86 साली नोव्हेंबर. फिरायला वगैरे जाणं कुठे असायचं? माटुंग्याला फाईव्ह गार्डनला. आता हे सगळं रिकलेक्ट होते, आठवत आहे ना सगळं. फाईव्ह गार्डन हा ठरलेला स्पॉट होता. हा, दादरला भेटून. कारण ही माटुंग्याला राहत होती आणि मी तेव्हा दादरला राहत होतो. त्याच्यामुळे संध्याकाळी स्पॉट कुठले फाईव्ह गार्डन? मेनली फाईव्ह गार्डन. मेनली दादरवरनं फाईव्ह गार्डनला चालत जाणं, म्हणजे मग त्या बोलणं वगैरे. पण फाईव्ह गार्डन एकच की मग परत दादर चौपाटी? नाही, दादर चौपाटी, कारण मग ऑफिस करून यायला लागायचं ना. गिरगाव चौपाटी तेव्हा मी भुलाबाई देसाई रोडला होते. आणि तुम्ही? माझं तेव्हा स्टॉक एक्सचेंजला होतं. अच्छा अच्छा. मग भेटण्याचा स्पॉट दादर रेल्वे स्टेशन. फाईव्ह गार्डन. हा. पण आता इतक्या वर्षानंतर परत कधी फाईव्ह गार्डनला गेलात का? आता रिसेंटली गेलो होतो, आता मुंबईत आल्यानंतर परत गेलो होतो. गेला होता ना? म्हणजे इतकं पण छान वाटलं की आपली डोळ्याला पट्टी बांधली तर मी बरोबर जाईन तिकडे. कुठला बाकडा वगैरे ठरलेला आहे का? नाही, अवेलेबल जो होता. आम्ही पण एकदा जाऊन बघू बाबा हा किंवा तुम्हाला सांगतो मग तो बँक ऑफ बडोदाचा टॅग लावून टाका. आम्ही लावलेत खुर्च्या आमच्या. बरं, हे कधी चिडत वगैरे नसतील ना, राग वगैरे त्यांना? हे जरा तुम्ही उलट बोलले, हे कधीतरी शांत असतात. पण माझ्यापर्यंत येत नाही, कारण ते काही उपयोगाचं होणार नाही. पण ऑफिस मधल्या लोकांना त्यांचं जास्त आहे का? नाही. बरं तुम्ही सांगा यांच्याबद्दल. मी नाही चिडत. नाही, तसं निगेटिव्ह असं सांगण्यासारखं काही नाही. चांगलं विचारतोय, सगळं चांगलं. वाले बघितलं लगेच तेवढ्यात एक वाक्य त्यांनी. नाही, ती सगळं मला नेहमीच सपोर्ट देते, अगदी नेहमी सपोर्ट देते. आणि आमचं दोघांचं म्हणजे अगदी व्यवस्थित सगळं ट्युनिंग आहे. आता नवरा बायकोतली हे जे होतात ते होतात. म्हणजे मी याला सांगितलं, प्रमोशन घ्यायचं असेल कुठे जायला लागलं तरी जा, मी मुलं बाळां सासूबाई आरामात जाऊन, मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या ऍब्सेंस मध्ये म्हणजे मी जेव्हा जवळजवळ 14 वर्ष बाहेर राहिलो, म्हणजे 14 वर्ष आम्ही वेगवेगळं राहिलेलो होतो. कारण माझी जेव्हा ट्रान्सफर बडोद्याला झाली किंवा पुण्यात लखनौला झाली, पुन्हा बडोद्याला झाली, त्यावेळेला तिने, माझी मुलं तेव्हा फार लहान होती, त्यांना मॅनेज केलं तिने नोकरी करून. आणि आमच्या घरी कुणी नव्हतं,
म्हणजे आईकडून नव्हती, ती शक्यच नव्हतं तिला करणं. नाही पण सोबत त्याच्यामुळे सगळे तिने शेजारी सगळं वगैरे मॅनेज केलं, सगळे म्हणजे होते ते. हाऊस फ्रंटला आणि ऑफिसला हो. दोन्ही वेळा. आणि असं नाही की बा मी HRM मध्ये आहे म्हणून त्याचा काहीतरी गैरफायदा घ्यायचा, असंही काही नव्हतं. नेहमी रूल प्रमाणे, कारण मी स्वतः रूल बघणार म्हणून मग तिला काही कुठले कन्सेशन डिस्काउंट्स कुठलेही नव्हते. त्याच्या ह्याच्यात तिने केलं आणि त्याच्यात मला आनंद आहे. अरे म्हणजे वा. या गप्पा अशाच एकमेकांना साथ देणाऱ्या. पण आता या ठिकाणी वजनाचा काटा आल्यानंतर मी सांगतो तेवढं वजन गोळा करणार का माऊली ते बघूया. वजन 776 ग्रॅम. 7-7-6. 2 मिनिटाचीच वेळ आहे. 30 सेकंद झालेली आहेत. फक्त 1.5 मिनिट राहिलेलं आहे. तुम्ही नाही अच्छा 1 किलो झाले होय. अगं 5 वस्तू पण व्हायला पाहिजेत ना. जरा सेटल होऊ द्या वजन. 1 मिनिट पूर्ण झालं. ते नाही, तसं नाही करायचं. ती एकच वस्तू नाही ना. तुम्ही नाही. 30 सेकंद राहिलेली आहेत. 7-7-6. अभिनंदन. आणि बदललेल्या नियमाप्रमाणे कागदाच्या वस्तू आपण स्वतःकडे ठेवतो फक्त. वा वा. सगळ्या कागदाच्या असत्या तर किती बरं झालं. बरं हे 1 2 3 4 5 आणि 6 7 वस्तू. 7 गुणुले 200. 1400 रुपयाचं बक्षीस वैदीला मिळालं. सो नाईस, थँक्यू. घेऊया काही क्षणांची. काय टेन्शन आलंय बघितलं. बरं त्यांनी काही सोबत बदल करायची गरज आहे का मिस्टरांनी? गरज तर खूपच आहे त्यांनी करायची. काय पण आता न केलेलं बरं, कारण आता आमचं ऍडजस्ट झालेलं आहे. आता ते बदलले तर मला बदलावं लागेल. त्यापेक्षा आणि यांनी हो काही नाही. मग तुम्ही सांगा या दोघांबद्दल आता सगळेजण, ते तुमच्यातले काही जण. आई बोला बोला आई. दूरदर्शन मालिकेच्या नावात थोडा बदल हवा योग्य. चला मुलीप्रमाणेच माझा जवाई भला. अरे वा. बोला अजून काय सांगणार? काय या तुमच्या आई. माझी जावयांबद्दल सांगा ना. जावयांचा प्रश्नच नाही, सगळे चांगलेच आहेत. हो. प्रॉब्लेम मुलींचाच आहे. तसंच म्हणाले जावई चांगलेच आहेत. काय सांगू तुम्हाला माझ्या मुलींचं. असं अगदी नाही, पण थोडंसं आहे मुली. अरे यार, आता माहेरचे नसते बोलवले तर बरं झालं असतं. नाही. अजून कोण बोलणार? बोला तुम्ही. काही नाही, मेड फॉर इच अदर आहेत आणि अतिशय हुशार. विशेषत्वाने शामरावांचं अक्षर अतिशय सुंदर, म्हणजे अगदी मोत्याचे दाणे. त्याच्या विरुद्ध तिचं आहे. म्हणून जमलं इतकी वर्ष. अजून कोण? जाऊ मग. हां, या माझ्या जाऊबाई आहेत, पण अगदी खूप क्रिएटिव्ह आहेत त्या. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं कसा आनंद घ्यायचा तो त्यांच्याचकडनं मी शिकले खरं तर. आणि तसंच माझं दीरसुद्धा आहेत, ते खूप स्वयंपाकही खूप छान करतात बरं का. सुगरण खरोखर म्हणजे एकमेकांना मदत जी असते ना, थांबा. ते स्वयंपाक छान करतात हे दिसतंय असं तुम्हाला म्हणायचं? तसं म्हणून नाही, ते दोघंही. मी काही बोललेलं नाही. मी काहीच बोललो. मी कुठे काय बोललो?
करणारा जेवण्यापेक्षा वाढतो दुसऱ्याला त्या- हो की नाही? बरोबर. बायका करतात हे सांगितलं जात नाही पण पुरुष करत असेल तर सांगितलं म्हणजे स्पेसिफिकली सांगितलं जातं करण्यावरती ऑब्जेक्शनच नाहीये, ते चांगलं करण्यावरती. सांगितलं जातं. आणखी कोण बोल? आमच्या सगळ्यांची आवडती मावशी आहे ही आणि असं सुट्टीमध्ये फिरायला नेणं, गप्पा गोष्टी आणि सजावट खूप छान करते. ओरिगामीमध्ये स्पेशालिटी आहे तिची आणि तिची मुलंही खूप हुशार आहेत. मयुरेश सुरभी आता ते कुठे असतात? मुलगा आत्ता तोरंगलला आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन जॅपनीजमध्ये केले JNU मधनं आणि MA इकॉनॉमिक्स आहे. आणि मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन कोरियन लँग्वेजमध्ये करते JNU मध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरभी आता वर्ल्ड स्पीच कॉन्टेस्टमध्ये पहिली आली आहे. अरे वा वा, आता कालच रिझल्ट आला तिचा. अभिनंदन. येस येस. वसुंधरा ही आमची लाडकी आणि आमच्या 5 मुली माझ्या बाजूच्या, माझ्या जावेच्या आणि माझ्या 2 ह्या सगळ्या मिळून खास मैत्रीण म्हणून त्यांची शाळेत जाणं येणं अगदी सगळ्या सुशिविहारला होत्या आणि अतिशय हुशार पहिल्यापासून. वा वा वा. वसुंधरा माझी मैत्रीण आहे आणि ती दिसते सुरेख तशी मनानेही सुरेख आहे आणि आमच्या असोसिएशनची ती लेडीज विंगची प्रमुख आहे. वा वा. आणि एकदम हेल्पफुल नेचर. म्हणजे यांच्याबद्दलची मतं ऐकली. आता हे दोघे जण अभिनय कसं करतात तो बघूया. आणि हा अभिनय आता तुम्ही सगळ्यांनी ओळखून त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. ओठांची हालचाल नाही. एकच अक्षर आहे का? एकच शब्द आहे. शिवाजी. लोकमान्य चित्रपटाचं नाव लोकमान्य. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे जोडले. अभिनंदन. मराठी गाणं. वेळ सुरू झाली. किती शब्द? 3 अक्षर आहेत. हा. मी माझं मला 10 9 8 7 6 5 दुसरा शब्द पुढचा 4 पुढचा शब्द सांग. हवा 3 मागून येणार 2 1 वेळ. कसं करणार आता? मल्हारवारी. अरे मला नाही माहिती यार. होम मिनिस्टर संपल्यावर काय असतं? बरं 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 बरं. मल्हारवारी मोतियान द्यावे भरून नाहीतर देवा. आता यानंतर म्हण. बोलायचं नाही. वेळ सुरू झाली. 3 शब्द. अंगण नाचता येईल. चढण्याची नाव कुंभणापर्यंत. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. थँक्यू. आणि आता एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. ये त्याला काढायची आहे का? काढ एक चिठ्ठी. घे दे. गुड बॉय. हे घे. हे तुला. हे घे. कुठे गेलं? अरे वा. घे घे. हा गुड बॉय. नाव शोभना दामले. घ्या. बोला कसं वाटतंय आता? छान वाटतंय. काय छान वाटतंय? एकदम सगळं वातावरण एकदम छान वाटतंय. आता तुम्ही आज आनंद वाटतोय मला इकडे सहभागी झाल्याबद्दल. हो ना. मग आता कुठून आलायत तुम्ही? कांदिवलीवरून आले. कांदिवलीला असता. हा खेळासाठी काय बोलायचं अजून? नाही ना. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि आता हा खेळ. या खेळामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे मधोमध. स्माइली चेंडू इथून टाकायचा. तो टाकल्यानंतर जर त्या 2 पट्ट्या ज्या आहेत त्याच्या मधोमध जाऊन थांबला तर 1 गुण मिळणार. पण पलीकडे गेला तर 2 गुण.
10 संधी, या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या सुरुवात तुमच्यापासून. 2 4 6 थांबा 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 या इथे. 1 ठेका या. 3 खेळा, मधोमध येऊन शांतपणे खेळा. 4 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन बाबा, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या दामले आजी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुलकर्णी वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.